आजकाल आपण बघतोय की कबुतरांची संख्या आपल्या जवळपास खूप जास्त वाढलेली आहे आणि बघितली तर ही संख्या मुंबई, पुणे आणि दिल्ली अशा सारखे जे आपले अर्बन एरियाज असतात तिथे खूप जास्त वाढलाय आणि त्याच्यामुळे होणारा आजार ज्याला आपण म्हणतो हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनायटिस, त्याला एक आणखीन नावाने आपण म्हणतो बर्ड फेन्सियस डिझीज, हा आजार पण त्याप्रमाणे वाढत चालला आहे. आता हा आजार काय असतो, ह्याच्यामध्ये काय असतं, जे कबूतर असतात त्यांची जी विष्ठा आणि त्याचे जे पिसं असतात ते एकदम लहान कणमध्ये बनवून ते आपल्या फुफ्फुसांमध्ये येतात आणि मग आपल्या फुफ्फुसांमध्ये ते आजार देऊ शकतात. बिलकुल सर्दी, खोकला, दम लागण्यापासून लंग फायब्रोसिस, ज्याच्यामध्ये लंग परमनंटली आपला डॅमेज होतो, ज्याच्यामुळे आपल्याला लंग ट्रान्सप्लांटेशन लागू शकतो, नाहीतर पेशंटला 24 तास ऑक्सिजन पण लागू शकतो त्यांचे जीवनभरासाठी. आता हा आजार जे आहे ह्याचं एज ग्रुप असं काय नसतं, हे लहानपणापासून कोणते पण एजपर्यंत होऊ शकतं. हा आजार लवकर पकडलं तर कायदा आपण त्याला रिव्हर्सिबल करू शकतो, पण ह्याला पकडायला उशीर झालं की हा परमनंट डॅमेज तुमचे लंगला करू शकतो. आता हा आजार आपण म्हणायला गेलो की आपल्या मुंबईसारखे एरियामध्ये बघायला गेलो तर इट इज ऑलमोस्ट 10 to 15% ऑफ द पॉप्युलेशन त्यांना हायपर सेन्सिटिव्ह निमोनायटिस आजार डिटेक्ट होतो आहे. म्हणून कबुतरांनी आपल्याला खूप काळजी घेतली पाहिजे. हा कबूतर जे दाणा टाकायला जातात त्यांना तर होतात, पण जिथे हे कबूतर असतात त्यांचे जवळपास जे लोक राहतात या त्यांच्या जवळपास हे लोक जे भाजी विकायला या आपले शॉप्स लावतात ते लोक पण हाय रिस्कवरती असतात कबुतरांमुळे आजार डेव्हलप करायला. म्हणून हे आपण कबुतरांशी आपल्याला डिस्टन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. तर हे जे कबूतर आहे ह्याला क्राउडेड एरिया म्हणजे जिथे आपला मार्केट असतो या जिथे खूप लोक राहतात तिथल्यापेक्षा आपल्याला ह्या लोकांना दाणा टाकायला पाहिजे तिथे ओपन ग्राउंड असतो, जिथे सगळं खुललेलं असतं आणि त्यांना आपल्याला आपले घरामध्ये प्रोटेक्ट केलं पाहिजे यायला. जसं तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये राहतात तर सगळे बिल्डिंगवाल्यांनी एक घेतलं पाहिजे की सगळ्यांना आपल्या विंडो नेटनी कव्हर केलं पाहिजे, ज्याच्याकडे कबूतर तुम्हाला तुमचे विंडोमध्ये या बाल्कनीमध्ये येऊन बसतील नाही. त्यांचं बसायचं तर वेगळं असतं, पण तिथे काय करतात ते पिसं टाकून जातात. मग ही जे पिसानी जे कण बनतात ना ते खूप डेंजरस असतात इवन तुम्हाला आणि तुमच्या पोरांना पण. म्हणून लहान पोरांना पण अशा एरियामध्ये घेऊन जायला खूप विचार केला पाहिजे जिथे खूप कबूतर असतात. म्हणून कबूतर आपल्याला खूप चांगलं प्राणी म्हणायला आहे, पण ह्यानी होणारा आजार तो खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि ते तुम्हाला जीवनभर त्रास देऊ शकतो. म्हणून कबुतरांनी आपल्याला काळजी घेतली पाहिजे.